भागात आपण घटना निर्मिती बघणार आहोत. तर त्यामध्ये सुरुवातीला तर प्रश्न बघितला तर सच्चिदानंद सिन्हा, राजेंद्र प्रसाद, सर बी एन राव आणि जवाहरलाल नेहरू. तर कोण काय मांडलं की जेव्हा बी एन राव यांचा विचार केला असता तर ते संविधानिक सल्लागार होते. बी एन राव यांचा विचार केला असता संविधानिक सल्लागार होते. तर यामध्ये जर विचार केला तर यांची नेमणूक जी आहे लॉर्ड वेबल यांनी केलेली आहे. पंडित नेहरूंबद्दल बोलायचं झालं तर पंडित नेहरू जे आहेत तर त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर 13 डिसेंबर 1946 दिवशी, कधी तर 13 डिसेंबर 1946 या दिवशी त्यांच्या उद्दिष्टांचा ठराव मांडलेला आहे. आणि आपल्याला माहीत आहे उद्दिष्टांचा ठरावाबद्दल जर विचार केला तर त्याच्यामध्ये त्यांना घटना समितीची सहमती जे 22 जानेवारीला भेटली. कधी भेटली? 22 जानेवारीला त्यांना सहमती भेटलेली आहे 1947ला. आणि त्यांनी मांडलेल्या उद्दिष्टाच्या ठरावामध्ये काही म्हणजे मूळ घटनेमध्ये जे काही शब्द होते ते शब्द त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. सुरुवातीला उद्दिष्टाच्या ठरावामध्ये सार्वभौमत्व, ठरावामध्ये काय होतं? सार्वभौमत्व, स्वातंत्र्य व गणराज्य ही रचना होती. उद्दिष्टांच्या ठरावामध्ये होती सार्वभौमत्व, स्वातंत्र्य व गणराज्य. पण मूळ घटनेत मात्र सार्वभौमत्व, लोकशाही, कोणते? सार्वभौमत्व व लोकशाही हे दोन घटक इथं थोडं लक्षात घ्यायचं आहे की सार्वभौमत्व, लोकशाही, गणराज्याचा बदल केला. नंतर 42वी घटना दुरुस्ती झाली. त्या 42व्या घटना दुरुस्तीमध्ये उद्दिष्टांच्या ठरावाविषयी जर बोलायचं झालं तर 42व्या घटना दुरुस्तीमध्ये काय करण्यात आलं तर 1976ला समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता समाविष्ट करण्यात आलं. समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे 3 शब्द ॲड करण्यात आले. किती नंबरच्या? तर 42 नंबरच्या घटना दुरुस्तीद्वारे. म्हणून आता जर घटना दुरुस्तीमध्ये जे उद्दिष्टांचा ठराव आपण विचार करतो तर त्याच्यामध्ये सार्वभौमत्व, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही हे गणराज्य हे भाग आहेत. यानंतर आणखी नेहरूविषयी काय सांगता येईल की बंधुता हा शब्द मात्र प्रस्ताविकेत समाविष्ट करण्यात आलेला आहे. आणि घटना समितीचे जे काही उपसचिव पद जे जुगलकिशोर खन्ना यांच्याकडे होतं. आणि जर ॲडव्होकेट डे आपल्याला माहीत आहे की 3 डिसेंबर आपण साजरा करतो. 3 डिसेंबर हा दिवस आपण साजरा करतो ॲडव्होकेट डे म्हणून. घटना निर्मितीबद्दल आणखीन काय सांगता येईल की घटना निर्मितीबद्दल जर विचार केला तर घटनेमध्ये सुरुवातीला 277 पानाची जी घटना होती त्याच्यामध्ये 90,000 शब्द होते आणि 251 पाने काही ठिकाणी. तर घटना निर्माण करण्यासाठी 63,96,729 रुपये खर्च आला. म्हणजेच 64 लाख रुपये खर्च आला होता. म्हणजे भारत संघराज्य आहे असा युक्तिवाद घटना समितीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आहे. आणि घटना समितीतील पहिली बैठक जी झाली होती, पहिली बैठक जवाहरलाल नेहरू यांनी आमंत्रित केलेली होती. त्यामध्ये अंतरिम सरकारमध्ये 5 मुस्लिम लीगचे मंत्री होते. त्याच्यामध्ये 5 मुस्लिम लीगचे मंत्री होते आणि त्यांनी त्यात जोगेंद्रनाथ मंडळ हे एकमेव हिंदू होते. इथं विचारू शकतात की हिंदू कोण होते? की जोगेंद्रनाथ मंडळ हे होते. याबद्दल सांगता येईल आपल्याला. आणखीन जर विचार केला तर जर लोकशाहीचा विचार केला, मूल्यमापन केलं तर आपल्याला आणखीन काय सांगता येईल की लोकशाही व्यवस्थेला अनुरूप असलेली व्यक्तीची प्रतिष्ठा, कायद्याचे राज्य असणं, कायद्यासमोर समानता असणं हे गरजेचं आहे. भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान जे संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली असा प्रश्न मागं आला होता. तर त्यांची नियुक्ती जी झाली होती तर ते बी एन राव यांची झाली होती. आता बी एन राव यांच्याबद्दल सांगायचं झालं आणखीन काय तर बी एन राव असे एक नेते होते की त्यांनी भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून काम केलं. तर बी एन राव यांनी आणखीन काय काम केलं बघा की पूर्ण नाव होतं बेनेगल नरसिंह राव. बेनेगल नरसिंह राव, बी एन राव हे ICS उत्तीर्ण असणारे जे बी एन राव होते त्यांच्यामध्ये घटनेचा कच्चा मसुदा त्यांनी तयार केला. म्हणजे 243 जे कलम होते, 243 कलमे त्यात होती, 243 कलम.
त्याच्यामध्ये दुरुस्ती करून त्याने 395 कलमं टाकलेत आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीशसुद्धा होते. सुरुवातीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीशसुद्धा होते. आणि बेनेगल रामराव हे जे त्यांचे बेनेगल नरसिंहरावांचे बंधू सर्वाधिक काळामध्ये RBI गव्हर्नर राहिलेले आहेत. RBI गव्हर्नर त्यांनी राहिलेले आहेत आणि त्यांनी म्यानमारची घटनासुद्धा BN राव यांनी लिहिलेली आहे. आणखीन काय सांगता येईल की 11 डिसेंबर 1946ला 11 डिसेंबर 1946ला संविधान सभेचे जे अध्यक्ष होते राजेंद्र प्रसाद होते, उपाध्यक्ष HC मुखर्जी आणि संविधान सल्लागार म्हणलं तर BN राव होते. महत्त्वाचं हे लक्षात ठेवायचं आहे की याच्यामध्ये जे आहेत तर बिगर काँग्रेस सदस्य कोण होते असं जर विचारलं आपल्याला, काय म्हणलं की याच्यामध्ये बिगर काँग्रेस सदस्य कोण होते जे संविधान सभेमध्ये जे होते त्याच्यामध्ये MR जयकर हे घटना समितीतील बिगर काँग्रेस सदस्य होते. तसेच श्यामाप्रसाद मुखर्जी आणि MR जयकर हे घटना समितीतील बिगर काँग्रेस सदस्य होते. यानंतर प्रश्न आहे कॅबिनेट मिशन प्लॅनचा. 1946 मध्ये कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारताची संविधान सभा गठीत करण्यात आलेली होती. तर भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी संपन्न झाली आणि भारतीय संविधान सभेचे 11वे सत्र 4 डिसेंबर ते 26 नोव्हेंबर 1949 मध्ये पार पाडण्यात आलं. तर याचं उत्तर ABC म्हणजे 2-3 ही बरोबर आहे. तर यांच्याविषयी काय सांगता येईल की कॅबिनेट मिशन प्लॅन आपल्याला माहीत आहे की 1946ला. आता ह्या कॅबिनेट मिशनच्या माध्यमातून 3 सदस्य होते. किती? 3 सदस्य होते. ह्याच्यामध्ये लॉर्ड पॅथक लॉरेन्स भारत मंत्री होते. लॉर्ड पॅथक लॉरेन्स लक्षात ठेवायचं, लॉर्ड पॅथक लॉरेन्स हे भारत मंत्री होते. ह्याच्यानंतर आणि सदस्य होते सर स्टॅफर्ड क्रिप्स जे होते तर बोर्ड ऑफ कंट्रोलचे अध्यक्ष. आणि याच्यामध्ये भारत मंत्रीमध्ये आणखीन काय सांगता येईल की AB अलेक्झांडर हे लॉर्ड ऑफ ॲडमिरल्टी हे होते. आता हे कॅबिनेट मिशन जे आहे ना त्यानुसारच रचना निवडणुका झाल्या होत्या. त्याच्यामध्ये 24 मार्च 1946ला दिल्लीला बोलवलं गेलं आणि 5 ते 12 मे दरम्यान 1946ला दरम्यान सिमल्याला सर्व पक्षांची चर्चा करण्यात आली. त्या चर्चेमध्ये मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्यात एकमत न झाल्यामुळं 16 मे 1946 रोजी स्वतःचीच एक योजना जाहीर करण्यात आली. आता महत्त्वाच्या तरतुदी त्याच्यामध्ये करण्यात आलेल्या होत्या. त्याच्यामध्ये भारतात एक संघराज्य स्थापन करण्यात आलं म्हणजे त्याला आपण ऑल इंडिया फेडरेशन आपण म्हणतो. काय म्हणतो याला की ऑल इंडिया फेडरेशन आपण याला म्हणतो. आणखीन असा जर विचार केला तर संविधान सभेची पहिली बैठक झाली दिल्ली सेंट्रल हॉलमध्ये. त्या दिल्ली सेंट्रल हॉलमध्ये 11 वाजता सोमवारी झाली होती. त्यामध्ये त्यांच्यामध्ये जे फ्रान्सच्या ज्येष्ठतम पद्धतीनुसार सच्चिदानंद सिन्हा यांचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतरच कृपलानींच्या शिफारशीनुसार निवडणूक करून उपाध्यक्ष फ्रँक अँथनी होते. हे लक्षात घ्यायचं आहे, फ्रँक अँथनी उपाध्यक्ष होते. आणि त्याच्यामध्ये 211 सदस्य होते आणि 9 महिला सदस्य होते. तर या सदस्यांना म्हणजे सदिच्छा देण्यासाठी देशांची नावं लक्षात ठेवायची. चीन, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया हे देश सदिच्छा संदेशाचे वाचन करण्यात आलं होतं. आणि संविधान सभेची एकूण 11 सत्रे होती. किती सत्रे होती? 11 सत्रामध्ये 1946-47 दरम्यान आणि 48 दरम्यान 49 दरम्यान काही सदस्य हे तयार झालेले होते. म्हणून आता याचा विचार केला तर सच्चिदानंद सिन्हा हे भारतीय संविधान सभेचे हंगामी तात्पुरते अध्यक्ष म्हटलं मी. तर हे तात्पुरते अध्यक्ष होते हंगामी. आता हंगामी तात्पुरते अध्यक्ष होते तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर कलमे होती. तर कलमामध्ये विचार केला 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने संविधान स्वीकारले. त्यात 395 कलमे, 8 परिशिष्ट, 22 भाग होती. 395 कलमे, 8 परिशिष्टे आणि 22 भाग होती. हे लक्षात ठेवायचंच आहे. 395 कलमे, 8 परिशिष्टे आणि 22 भाग. आणि घटना दुरुस्ती झालेत. तर घटना दुरुस्ती होऊन काय झालं त्याच्यामध्ये घटना दुरुस्ती झाल्याच्या नंतर नवीन भाग ॲड करण्यात आला. त्याच्यामध्ये घटना दुरुस्ती कोणती होती म्हटलं तर
4A मध्ये 42वी अमेंडमेंट 1976ला 4A ॲड करण्यात आले आणि 74व्या अमेंडमेंटनुसार 1992ला 9वी ॲड करण्यात आले. 9B जर विचार केला 97 अमेंडमेंटमध्ये 2011ला ॲड करण्यात आले आणि 42वी घटना दुरुस्तीमध्ये 14th ॲड करण्यात आलेलं आहे. म्हणजे काही असे साध्या कलमानुसार 465 कलमे, पण शेवटचे कलम अजूनही 395च आहेत. 12 परिशिष्टामध्ये 9, 10, 11, 12 ॲड करण्यात आले. 9, 10, 11, 12. यानंतर कलम आणि त्यांचे वैशिष्ट्ये पण महत्त्वाचे आहेत. कलम वैशिष्ट्यामध्ये जर विचार केला तर 5, 6, 7, 8, 9 हे नागरिकत्वाशी संबंधित आहेत आणि 60वा नंबर राष्ट्रपतीशी संबंधित आहे. लक्षात ठेवायचं आहे, राष्ट्रपती संबंधित 60 कलम आहे आणि 324 निवडणुका संदर्भात आहे. 366, 67 व्याख्या आणि अर्थबोधन आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं 366, 67 म्हणजे व्याख्या अर्थबोधन राहील. 379 आणि 380 तात्पुरती संसद व तिचे सभापती व उपसभापती या संदर्भामध्ये, म्हणजे 379 जे 380 तात्पुरती संसद आणि तिचे सभापती उपसभापती या संदर्भात. 388 हंगामी संसद व हंगामी विधानमंडळे. 391, 392, 393 आकस्मिक परिस्थितीमध्ये राष्ट्रपतीचे अधिकार संक्षिप्त करण्यात आलेले आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच नागरिकत्वाशी संबंधित असेल. यानंतर राष्ट्रपतीची संबंधितमध्ये 60 कलम, निवडणुका संदर्भामध्ये जर 324 कलम आणि तात्पुरती संसदेचे सभापती आणि उपसभापती यांच्या 379, 380 आणि 388 हंगामी संसद व हंगामी विधान परिषद असतील या संदर्भामध्ये. आणि काही नवीन घटना दुरुस्ती करून नवीन अनुसूच्या घटना तयार करण्यात आल्यात. 9मध्ये नवीन जमीन सुधारणा, 10मध्ये पक्षांतर बंदी आहे, 11 पंचायत राज आणि 12 नगरपालिका आहेत. आणखीन काय सांगता येईल की या सर्वाच्या माध्यमातून आपल्याला की भारतीय संविधानाचे तत्त्वज्ञान हे नेहरूंच्या ऐतिहासिक उद्दिष्टांचा ठराव अनुसूया आहे आणि महत्त्वाची 2 व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये, जे महात्मा गांधी, मोहम्मद अली जिन्ना. महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जिन्ना हे महत्त्वाची व्यक्ती तिथं त्या संविधान सभेमध्ये सदस्य सहभागी नव्हते आणि जे कायद्याचे राज्याचे व त्याचे आद्यप्रवर्तक आपण काय म्हणतो, सर एडवर्ड कोक यांना आपण मानत असतो. त्याच्यानंतर SC ST OBCची व्याख्या दिलेली आहे, अँग्लो इंडियन व्याख्या तिथं म्हणून दिलेली आहे. यानंतर काही उपसमिती आहेत, मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समिती. याचे आपल्याला माहीत आहेत की सरदार वल्लभभाई पटेल हे आहेत. यामध्ये मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते. या समितीच्या 15 उपसमित्या होत्या. तर मूलभूत अधिकार समिती JB कृपलानी अध्यक्ष होते. अल्पसंख्याक समिती SC मुखर्जी. आसाम वगळता इतर अंतर्भूत न केलेली, त्या अंशतः अंतर्भूत न केलेली क्षेत्रे आणि या संदर्भात उपसमिती AB ठक्कर. आणि जी काही राहिलेली आहे ती पाकिस्तानमध्ये गेलेली आहे NWFTला. या 2 समित्यांचे याचा विचार केला असता आसाम वगळता अंतर्भूत न केलेली, अंशतः अंतर्भूत केलेली जी काही समिती उपसमिती होती AB ठक्कर आणि NWFT उपसमितीमध्ये हा भाग पाकिस्तानमध्ये गेलेला होता. या 2 समितीमध्ये जी संघराज्य अधिकार समिती, सल्लागार समिती होती, संघराज्य घटना समिती व प्रांतिक घटना समितीमध्ये सदस्य बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी कार्य केलं होतं. आणि ईशान्य सीमा आदिवासी क्षेत्रामध्ये जे आसामची अंतर्भूत केलेली होती त्याबाबत जर गोपीनाथ बारडोलीचे अध्यक्ष होते, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. यानंतर जर बघितलं तर विचारलेला प्रश्न आहे की भारत हे एक संघराज्य आहे, त्यामध्ये कोणते तत्त्व आधारता येत नाहीत. तर याबद्दल विचारलं तर आपल्याला माहीतच आहे की एक राज्यघटना आहे, याचं उत्तर आहे. तर भारतीय घटनेमध्ये संघराज्य हा शब्द कुठेच उल्लेख नाही त्याचा, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं. त्यांनी कारणं पण दिलेली आहेत, कलम 1 मध्ये दिलेली आहेत. पण भारतीय घटनेच्या संघराज्यात्मक वैशिष्ट्ये आढळतात, मात्र काही एकात्मकही आढळतात. त्यामुळे भारतीय संघराज्यास वेगवेगळ्या नावानं संबोधलं जातं. CH अलेक्झांड्रोविच काय म्हणतात, अर्धसंघराज्य म्हणतात त्यांनी. KV राव काय म्हणतात, केंद्रीकरण झालेले संघराज्य. BN बॅनर्जी म्हणजे हे जे आहेत ना, त्यांनी बोललेलं आहे की या संघराज्याविषयी की पूर्णपणे संघराज्यातही नाही, पूर्णपणे एकात्मतेत नाही. दुर्गादास बसू. पॉल ॲपल बी काय म्हणतात की अतिसंघराज्यीय. अर्धसंघराज्यीय म्हणजे दुय्यम वैशिष्ट्ये KC व्हियर आहेत. वाटाघाटीचे संघराज्य, सौदेबाजीचे म्हणजे मॉरिशस जोन्स म्हणतात.
आणि केंद्रीकरणाची प्रवृत्ती असलेले इंदोर, जेनिंग्स आणि सहकारी संघराज्य म्हणजे एकात्माने अद्भुतपूर्ण किंवा ग्रनविल ऑस्टिन म्हणतात. आता भारतातील घटनेतील संघराज्यात्मक व एकात्म वैशिष्ट्य कोणते ते पाहू. संघराज्यात्मक आणि एकात्म वैशिष्ट्याचा विचार केला असता दुहेरी शासन पद्धती केंद्र व राज्य पातळीवर संघराज्यात्मक आहे. लिखित राज्यघटना असेल, यामध्ये विचार केला की लिखित राज्यघटना असेल तर स्पष्ट तरतूद, त्यामुळे त्यांच्या गैरसमजत होऊ शकते. संघ राज्य समवर्ती सूचीद्वारे अधिकाराची विभागणी होते. घटनेची सर्वोच्चता, ताठर घटना, स्वतंत्र न्यायव्यवस्था आणि द्विघरी संसद आपण म्हणतो. एकात्म वैशिष्ट्याचा विचार केला, प्रभावी केंद्र आहे, एकच राज्यघटना करणं, घटनेची लवचिकता असणं, एकात्मिक न्यायव्यवस्था असणं आणि अखिल भारतीय सेवा पुरवणं. याच्याबद्दल आपणाला खूप म्हणजे व्यवस्थित करणं गरजेचं आहे. आता यानंतर जर विचार केला तर संघराज्यात्मक शासन पद्धतीचा विचार केला असता त्याच्यामध्ये फेडरल गव्हर्नमेंटमध्ये अमेरिका, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, रशिया, ब्राझील, अर्जेंटिना हे जे आहेत ना ते संघराज्यात्मक शासन चालवणारे आहेत. आणि एकात्म शासन युनिटरी गव्हर्नमेंटमध्ये ब्रिटन, चीन, फ्रान्स, जपान, बेल्जियम, नॉर्वे, स्वीडन आणि स्पेन हे आहेत. म्हणजे एकात्मक शासन युनिटरी गव्हर्नमेंट जे ब्रिटन आहे, त्याच्यानंतर चीन आहे, फ्रान्स आहे, बेल्जियम आहे, नॉर्वे आहे, स्वीडन आहे, स्पेन आहे. संघराज्यात्मक शासन आणि एकात्म शासन या दोन्हीविषयी जर विचार केला जे अमेरिका, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलियासारखे, जे कॅनडा, रशिया सारखे संघराज्यात्मक आहेत. एकात्मामध्ये ब्रिटन, चीन, फ्रान्स, जपान, इटली, बेल्जियम आहेत. हे वैशिष्ट्य जे केंद्राला अधिकार फक्त व झुकते माप दाखवण्यासाठी काही गुणात्मक आणि एकात्म वैशिष्ट्य आहेत. एकात्मक वैशिष्ट्याविषयी काय सांगितलं होतं की हे वैशिष्ट्य केंद्राला अधिकार, फक्त केंद्राला अधिकार म्हणजे एकात्म, म्हणजे केंद्र महत्त्वाचं असणारं कोणतं, युनिटरी गव्हर्नमेंट. ब्रिटनमध्ये केंद्र महत्त्वाचं आहे, चीन असेल, फ्रान्स, जपान, इटली, बेल्जियम, नॉर्वे, स्वीडन आणि स्पेन. भारताचं कसं आहे की भारतामध्ये दोन्ही पद्धतीनं चालतं, म्हणून हे एकात्म शासन आणि संघराज्यात्मक शासन हे दोन्हीमध्ये हे करायचे आहे. यानंतर समित्याचा विचार केला असता पंडित जवाहरलाल नेहरूंकडं संघराज्य घटना समिती आणि संघराज्य अधिकार समिती होती. के मुन्शींकडं ऑर्डर ऑफ द बिझनेस कमिटी होती. ग्रह समितीकडं पट्टाभी सीतारामय्या ग्रह समिती त्यांच्याकडं होती. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांचे अधिकारपत्र. मसुदा समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि वल्लभभाई पटेलांकडं प्रांतिक घटना समिती आणि मूलभूत हक्क अल्पसंख्याक समिती आणि विषयक सल्लागार समिती. के मुन्शी यांचे पूर्ण नाव कन्हैयालाल माणिकलाल मुन्शी असं होते. मागे एक प्रश्न विचारला होता, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे सुकाणू समितीचे अध्यक्ष होते, वित्त व कर्मचारी समितीचे होते, राष्ट्रध्वज समितीचे हंगामी नियमित कामकाज प्रतिक्रिया नियम समिती ह्या सगळ्यांचे अध्यक्ष होते. कॅबिनेट मिशनच्या विभागणीनुसार कॅबिनेट मिशन प्लॅन 389 सदस्य होते. त्याच्यामध्ये इलेक्टेड, निवडणुकीद्वारे इलेक्टेड झालेले 296 + 4, नॉमिनेटेड झाले 93. बघा 296 + 4 आणि 93 संस्थानिकांचे सदस्य होते. चीफ कमिशनरचे दिल्ली, अजमेर, मारवाड, कुर्ग, बलुचिस्तानचे 4 होते. 292 ब्रिटिश प्रांताचे होते. 11 प्रांताकडून मद्रास, बॉम्बे, संयुक्त प्रांत बिहार, मध्य प्रांत, ओरिसा, पंजाब, NWFT, सिंध आणि बंगाल आसाममध्ये होते. म्हणजेच काय, जुलै आणि ऑगस्ट 1946 मध्ये 296 जागासाठी इलेक्शन 1935च्या कायद्यानुसार विधिमंडळामध्ये करण्यात आलं. 389 पैकी 296 + 4 93 सदस्य संस्थानिकाद्वारे होते. आता महिलांविषयी जर विचार केला, फक्त आता विचार करायचा की आपल्या लीला रे आणि रेणुका रे हे जे बंगाल प्रांतातून होते, ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्सचे अध्यक्ष राहिलेले आहेत 1952ला. आणि बेगम रसूल हे मुस्लिम लीगचे होते, हे लक्षात ठेवायचे, बंगाल प्रांतातील. यानंतर महत्त्वाची माहिती म्हणजे घटना समितीची निशाणी हत्ती ही होती. चीफ ड्राफ्टमन जे S मुखर्जी हे होते. भारतीय जे हस्ताक्षर होते जे प्रेमबिहारी नारायण राजजादा हे होते. नक्षीकाम बोहर राम मनोहर सिन्हा आणि हिंदी भाषेतील राज्यघटना वसंत क्रिशन
वैद्य आकर्षक विल यांनी केलेले आहे. महत्त्वाचं म्हणजे 1922ला यंग इंडिया महात्मा गांधी भारताच्या इच्छेप्रमाणे असेल असं म्हटलं आहे. आणि 1934ला मानवेंद्र रॉय यांनी घटना समितीचा असा प्रथम शब्द उल्लेख केला आहे. आणि ऑगस्ट ऑफर लिनलिथगो भारताची घटना मुख्यतः भारतीयांनी करावी असं सांगितलं आहे. कोण? ऑगस्ट ऑफर लिनलिथगो यांनी. स्टेपर्ड क्रिप्स यांनी 1945मध्ये पूर्णतः भारतीयांनी घटना तयार करावी असं सांगितलं स्टेपर्ड क्रिप्सनं. शेवटी कॅबिनेट मिशन मंत्रीद्वारे ही योजना निर्माण करण्यात आली. याबरोबरच मित्रांनो इथं थांबूयात. तर हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल खाली कमेंटमध्ये लिहू शकता. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि काही सजेशन असेल तर आपण कमेंटमध्ये सांगू शकता. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.